नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बीकॉमचा जो काही चॅप्टर चालू केला आहे हायर परचेस सिस्टम, याचा नेक्स्ट प्रॉब्लेम पुढचा पाहणार आहोत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता शॉर्टकट्स खूप या ठिकाणी आपण यूज करणार आहोत, शॉर्टकटच्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय म्हणतोय, ऑन 1 जानेवारी 2016 आशा कंपनी सोल्ड मशिनरी ₹2,54,000 टू किरण. ओके, किरणला आशा कंपनीनं एक मशिनरी सेल केलेली आहे. अमाऊंट आहे ₹2,54,000 मशिनरी ऑन हायर परचेस बेसिस. हायर परचेस नुसार त्यांनी सेल केलं. An amount of ₹64,000 is to paid on delivery and balance in 4 equal installment of 60,000 each payable annually on 31 December. ओके, अमाऊंट किती पेड केली आहे? डीपी डाऊन पेमेंट अमाऊंट पेड केली आहे किरणने ₹64,000. ओके, आणि त्यांना असं ठरवलं किंवा असं दोघांमध्ये ॲग्रीमेंट झाली की वर्षाच्या शेवटी 31 तारखेला आपण इन्स्टॉलमेंट पेड करायची. इन्स्टॉलमेंटची मनी आहे ₹60,000 ॲन्युअली, 31 तारखेला पे करायची. आशा कंपनी चार्ज 10% इंटरेस्ट. आशा कंपनीनं 10% इंटरेस्ट चार्ज करायचं ठरवलं आहे. ओके, नेक्स्ट, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन मशिनरी @ 20% ऑन रिड्युसिंग बॅलन्स मेथड. आणि मशिनरीवरती जे काही डेप्रिशिएशन चार्ज केलं जाणार आहे ते 20% डेप्रिशिएशन असेल आणि ते पण रिड्युसिंग बॅलन्स मेथड नुसार असेल. ओके, चला तर क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सगळ्यात अगोदर इथे डेप्रिशिएशन लिहून ठेवूया आपण. डेप्रिशिएशन @ 20%, 20% आहे आणि इंटरेस्ट 10% आहे. इंटरेस्ट इथे लिहूया आपण, फक्त माहिती असावं. इंटरेस्ट कसं आहे? 10% आहे. ओके, तर क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तारीख आहे 1 जानेवारी 16 ला म्हटलं आहे, 16 लिहूया. 1 जानेवारी 2016. इन्स्टॉलमेंट किंवा ॲग्रीमेंट किती पे केली? ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी 64,000 ₹64,000 ॲग्रीमेंटची मनी पे केलेली आहे, म्हणून मी लिहिलं 64,000. इंटरेस्ट एकच तारखेला लागणार का? बिलकुल लागणार नाही. कॅश किती पे केलं? 64,000. मशिनरी किती रुपयाची आहे? ₹2,54,000 मशिनरी आहे. 2,54,000 तुम्ही ₹64,000 जर पेड केले असेल, 2,54,000 64,000 जर पे केले असतील तर किती राहिला असेल बॅलन्स शिल्लक? लिहा, 2,54,000 वजा 64,000. या ठिकाणी तुमची कॅश प्राइस येऊन जाईल. किती रुपये येईल? 1,90,000. 1,90,000 अनपेड बॅलन्स, 1,90,000. पहिल्या दिवशी डेप्रिशिएशन चार्ज करणार का? नाही, तिथं सुद्धा नील. पहिलं वर्ष सर्वांना क्लिअर आहे? ओके, चला नेक्स्ट. पुढची तारीख 31 तारीख 31/12/2016. 1 तारखेला ॲग्रीमेंट केली, 31 तारखेला इन्स्टॉलमेंट पेड केली. इन्स्टॉलमेंटची मनी आहे ₹60,000. ओके, इन्स्टॉलमेंट किती आहे? ₹60,000. इंटरेस्ट कसं चार्ज करायचं? अनपेड बॅलन्स वरती इंटरेस्ट चार्ज करायचं. अनपेड बॅलन्स आहे 1,90,000. 1,90,000 वरती 10% काढा, ₹19,000 काय होईल? इंटरेस्ट पेड होईल. इंटरेस्ट दिलं गेलं 19,000. कॅश पेड कसं काढायचं मग? 60,000 आपण टोटल पैसे दिले आहेत, त्याच्यामध्ये इंटरेस्ट 19,000 आहे, मायनस करा. सिम्पली 60,000 मधून 19,000 मायनस करा. कॅश पेडची अमाऊंट येऊन जाईल ₹41,000 कॅश पेड झालं. ओके, आता अनपेड किती? अगोदर होतं अनपेड बॅलन्स 1,90,000, त्याच्यामध्ये कॅश किती पेड केलं? 41,000 कॅश पेड केलं. आता अनपेड काढा. 1,90,000 मधून 41 गेले, राहतात किती अनपेड? 1,49,000. 1,49,000 काय असेल? अनपेड असेल. आता 1,49,000. ओके, चला. मशिनरीची मूळ किंमत किती होती? मशिनरीची मूळ किंमत आहे 2,54,000. याच्यामधून लेस 10% करा. कॅल्सीमध्ये डायरेक्ट आता करून टाका. किती राहते पहिल्या वर्षी? हे पहिलं वर्ष मशिनरीची अमाऊंट बघूया. डेप्रिशिएशन किती येईल? 2,54,000
54,000 मल्टिप्लाय बाय 10%. किती डेप्रिशिएशन होईल पहिल्या वर्षी? 20% आहे का? 2,54,000 मल्टिप्लाय बाय 20% येईल 50,800 रुपये पहिल्या वर्षीचं डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन किती आलं पहिल्या वर्षी? 2,00,000. पहिल्या वर्षीचं डेप्रिशिएशन झालं 50,800. ओके, मग सिंपली मायनस करा, रिटर्न डाऊन व्हॅल्यू काढून घ्या. 2,54,000 वजा 50,800, 2,54,000 वजा 50,800 जर केलं तर पहिल्या वर्षी राहील 2,03,200 रुपये. आता याच्यावरती दुसऱ्या वर्षी डेप्रिशिएशन चार्ज करायचं. डेप्रिशिएशनला 50,800 रुपये. ओके, चला नेक्स्ट इयर पुढचं वर्ष 31/12/17 इन्स्टॉलमेंट किती पे केली? 60,000 रुपये. ओके, 60,000 रुपये इन्स्टॉलमेंट पे केली. त्याच्यानंतर आता इंटरेस्ट चार्ज करूया. इंटरेस्ट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन अनपेड बॅलन्स. अनपेड बॅलन्स किती आहे? 1,49,000. त्याच्यावरती 10% काढा, 14,900 येऊन जाईल. 14,900. ओके, डायरेक्ट मग कॅश पेडची अमाऊंट कशी काढणार? तुम्ही 60,000 पे केले. 60,000 मधले 14,900 रुपये इंटरेस्ट आहे. 60,000 वजा 14,900 करा. कॅश पेड किती झालं तुमचं? 45,100 रुपये. 45,100 रुपीज. ओके, मग पूर्वी होतं आता अनपेडचं बॅलन्स काढायचं. कॅश पेड केले आपण 45,100. 1,49,000 मधून 45,100 मायनस करा, येऊन जाईल अनपेडचं बॅलन्स 1,49,000 वजा 45,100 किती राहिलं? 1,03,900. 1,03,900 रुपये. 1,03,900. लगेच डेप्रिशिएशन चार्ज करू याच्यावरती 20%. 2,03,200 इंटू 20%, 40,640 रुपये. मायनस करा, 40,640 रुपये. हे दुसरं वर्ष, हे पहिलं वर्ष. करा मायनस 40,000, 2,03,200, 1,62,560 रुपये. ओके, दुसऱ्या वर्षीचं डेप्रिशिएशन 40,640. तिसरं वर्ष 31/12/18 इन्स्टॉलमेंट परत 60,000 पे केली. अनपेड बॅलन्स वरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 1,03,900 वरती जर इंटरेस्ट काढलं 10,390 रुपये. किती येईल? 10,390 रुपये. मग किती कॅश पेड केलं मायनस करा. 60,000 मधून 10,390 जर मायनस केलं तर कॅश पेड असेल 49,610 रुपये. 49,610. इथं आता अनपेड किती आहे बघा. किती? आपल्याला किती आलं राहिलं होतं? 1,03,900 वजा हे वजा करा 1,03,000 मधून 49,610 रुपये. ओके, 1,03,900 किती राहिलं? 54,290. 54,290 अनपेड आहे. तिसऱ्या वर्षी डेप्रिशिएशन चार्ज करा थर्ड इयर मध्ये. मल्टिप्लाय बाय 20%. 1,62,560 गुणाकारात 20%, 32,512 रुपये. 32,512 रुपये मायनस करा 1,62,560 मधून किती राहिलं? 1,30,048 रुपये. हे थर्ड इयरचं डेप्रिशिएशन. आता फोर्थ इयर मध्ये डायरेक्टली टोटल करायची. 31/12/19 अमाऊंट पे केली 60,000 रुपये. इंटरेस्ट शेवटच्या वर्षामध्ये बिलकुल चार्ज करायचं नसतं,
तर ते ॲडजस्ट करायचं असतं. पहिल्या लेक्चरपासून तुम्हाला हेच सांगतोय. लास्ट इयरचं इंटरेस्ट कधीच कॅल्क्युलेट करायचं नाही, तर ते काय करायचं, ॲडजस्ट करायचं. आपण इन्स्टॉलमेंट पेड केले 60,000, आपल्याला द्यायचे होते 54,290, तेवढे पेड केले म्हणून पेडमध्ये लिहा 54,290. आता याच्यामधून इंटरेस्ट किती शिल्लक राहिलं ते काढूया. 60,000 वजा 54,290, तर या ठिकाणी इंटरेस्ट जे असेल ते 5,710 रुपये. ॲडजस्टेड म्हणल्या, जर कळत नसेल तर ॲडजस्ट केलंय आपण. ओके, इथं नील कॅश पेड मध्ये आणि इंटरेस्ट किंवा डेप्रिशिएशन 20% काढून घ्या फोर्थ इयर मध्ये. फोर्थ इयर मध्ये जर आपण डेप्रिशिएशन काढून घेतलं तर किती येईल, मल्टिप्लाय बाय 20%, 2,600 रुपये, 2,601 रुपये किंवा 26,000. किती आले हे, 26,000. ओके, ठीक आहे, 26,010 रुपये. परत कॅल्क्युलेट करू आपण. 1,30,048, 1,30,048 मल्टिप्लाय बाय 20%, किती आलं, 26,010 रुपये. 26,010. ओके, 26,010 रुपये. एक किती आलं होतं, 26,009.6 आलं होतं. आपण ॲडजस्ट केलं, 10 केलं त्याला. ठीक आहे, चला तर टोटल करून घेऊया. संपलं या ठिकाणी क्वेश्चन. शेवटच्या वर्षाचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं, शेवटच्या वर्षाचं इंटरेस्ट ॲडजस्ट केलं. आता टोटल करूया. डेप्रिशिएशनची टोटल करण्याची गरज नाही किंवा याची टोटल करण्याची गरज नाही, डायरेक्टली कॅश पेडची टोटल करा. कॅश पेड येईल 2,54,000. इंटरेस्ट येऊन जाईल तुमचं टोटल 50,000 रुपये इंटरेस्ट येईल. आणि मशिनरीची अमाऊंट जर कॅल्क्युलेट केली हे इन्स्टॉलमेंटची, तर इन्स्टॉलमेंटची अमाऊंट येईल 3,04,000 रुपये. 3,04,000 रुपये, याला नाव द्या टोटल. ओके, सिम्पली हा चार्ट आता तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून ठेवा, पुढे आपल्याला कामाला येणार आहे. ओके, तर कसं शॉर्टकट आपण यूज करणार आहोत ते सांगणार आहे तुम्हाला. लागली स्क्रीनशॉट काढून घ्या, मी स्वच्छ करून अकाउंट्स तयार करणार आहोत आपण. ओके, चला तर या ठिकाणी आपल्याला 2 अकाउंट तयार करायचे आहेत. एक असेल मशिनरी अकाउंट आणि दुसरं आशा कंपनी अकाउंट. बाकीचे नॉमिनल अकाउंट आहेत. कसं सिम्पली आपण ते कॅल्क्युलेट करायचं मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके, तर मशिनरी अकाउंट आणि आशा कंपनी हॉटेलचा अकाउंट किंवा आशा हॉटेल किंवा आशा कंपनी लिमिटेडचा अकाउंट आपण या ठिकाणी अगोदर प्रिपेअर करूया, 2 अकाउंट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय पहिल्यांदा काय सांगितलंय, आशा कंपनी किंवा मशिनरीमध्ये डाऊन पेमेंट केलं आशानं. लिहा तारीख आहे 1/1/16 टू आशा, किती 64,64,000. ओके, त्याच्यानंतर लगेच 31 तारखेला काय केलं त्याने, 31/12 किती 2016 टू आशा इन्स्टॉलमेंट. याला डीपी म्हणा, डाऊन पेमेंट. आणि ही पहिली इन्स्टॉलमेंट. काय पहिली इन्स्टॉलमेंट 60,000 रुपयाची. ठीक आहे, चला संपलं. मग डेप्रिशिएशन पहिल्या वर्षी किती चार्ज केलं, 31/12/16 बाय डेप्रिशिएशन. पहिल्या वर्षाचं डेप्रिशिएशन किती होतं, 50,800 रुपये होतं. किती होतं, 50,800 रुपये. संपलं. टोटल करून टाकू पहिल्या वर्षाची. 4,4 6 6 12 1,24,000. ठीक आहे. अरे यार, इन्स्टॉलमेंट पे केली पहिली, बट पहिली इन्स्टॉलमेंट पे करत असताना त्याच्यामध्ये आपण कॅश पेड किती केले ते घ्यावं लागतं. कॅश पेड केले आपण 41,000 41,000 रुपये. 41,000 रुपये पे केले. लक्ष देऊन बघा, त्या चार्ट आपण जे स्क्रीनशॉट घेतला आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी, त्याच्यामध्ये कॅश पेड आहे 41,000. आता टोटल करा. फर्स्ट इन्स्टॉलमेंट कॅश पेड म्हणा, कॅश पेड 5 6 4 10.
मशिनरीमध्ये जर आपण टोटल केलं पहिल्या वर्षाचं 64,000 अधिक 41,000, 4 आणि 1 5, 6 आणि 4 10ला 0 8ला 1, इकडे सुद्धा 1,05,000. 31 तारखेला बॅलन्स किती राहिलं बघा, चेक करू शकता. 31 12 16 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बॅलन्स इन फिगर. 1,05,000 मधून जर 50,800 लेस केले तर 54,200 शिल्लक राहतील. 54,200. हे नेक्स्ट इयर मध्ये ब्रॉड डाऊन करा. 1 1 18 1 1 17 टू बॅलन्स बीडी 54,200 रुपये. ओके, नेक्स्ट पुढं कॅश पे किती केलं बघूया. 1 तारखेला 31 तारखेला 31 12 17 टू आशा कॅश पेड. दुसऱ्या वर्षाचं किती पे केलं, दुसऱ्या वर्षी कॅश पेडच्या कॉलम मध्ये बघा 45,100, 45,100 रुपये पे केले. ठीक आहे, लगेच 31 तारखेला डेप्रिशिएशन देऊन टाका. 31 12 17 बाय डेप्रिशिएशन अकाउंट. डेप्रिशिएशन दुसऱ्या वर्षाचं आहे 40,640 रुपये. 40,640 रुपये. संपलं, क्लोज करून टाका. हे दुसरं वर्ष सुद्धा, सेकंड इयर सुद्धा क्लोज करा. 54,200 प्लस 45,100 किती आलं, 99,300 रुपये. इकडे सुद्धा 99,300 रुपये वजा 40,640 रुपये जर केलं तर 58,660 रुपये काय येईल बॅलन्स फिगर, किंवा 21 12 17 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, हे कॅरीड डाऊन नेक्स्ट इयर मध्ये काय होईल, ब्रॉड डाऊन 1 12 18 टू बॅलन्स बीडी, हेच बॅलन्स 58,660 रुपये. नेक्स्ट 31 तारखेला 31 12 18ला काय केलं, टू आशाला कॅश पे केलं. परत कॅश किती पे केलं बघा, कॅश पेड आशाला कॅश किती पे केलं चेक करा. 49,610 रुपये आशाला पे केले. 49,610 रुपये पेड केले आहेत. 49,610 रुपये पे केले. लगेच 31 12 18ला काय केलं, डेप्रिशिएशन चार्ज केलं. डेप्रिशिएशन किती, थर्ड इयरचं डेप्रिशिएशन होतं 32,512 रुपये. 32,512 रुपये. लागलीच 31 12 18ला काय केलं, कॅरीड डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. इथे चेक करा आता. 58,660 प्लस 49,610 जर केलं तर 1,08,270 रुपये. 1,08,270 रुपये वजा 32,512 रुपये, 75,758 रुपये काय येईल बॅलन्स इन फिगर. ठीक आहे, हे नेक्स्ट इयर मध्ये कॅरी फॉरवर्ड होईल. 1 तारीख 1/1/2019 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 75,758 रुपये. ओके, लास्ट इयर मध्ये बॅलन्स किती पे केलं बघा, 31 12 19ला कॅश पेडच्या कॉलम मध्ये, कॅश पेडच्या कॉलम मध्ये तर 54,290 रुपये, 54,290 रुपये पे केलं. कुणाला, आशाला 54,290 कॅश पेड. लागलीच 31 तारखेला डेप्रिशिएशन 31 12 19 बाय डेप्रिशिएशन. लास्ट इयरचं डेप्रिशिएशन किती होतं, शेवटच्या वर्षाचं डेप्रिशिएशन होतं 26,010 रुपये. 26,010 रुपये. ओके, संपलं. टोटल करून घेऊया शेवटच्या वर्षाची. 75,758 अधिक 54,290 1,30,000
48, इकडे सुद्धा 1,30,048 वजा 26,010 रुपये, 1,04,038 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31/12/19 किती आलं 1,04,038 रुपये. संपलं आपलं मशिनरी अकाउंट या ठिकाणी क्लोज होऊन जातं. एक अकाउंट क्लोज करूया आपण. सिम्पली डेबिटला काय येईल डीपी आणि कॅश पेड किती केलंय कॅश पेडच्या कॉलम मधलं. क्रेडिट साईडला डेप्रिशिएशन, मग डेबिटची टोटल करा, डेप्रिशिएशन मायनस करा, बॅलन्स इन फिगर येतं. परत दुसऱ्या वर्षी हे बॅलन्स इन फिगर इथं ब्रॉड डाऊन करा, कॅश पेडची कॉलम प्लस बॅलन्स ब्रॉड डाऊन दोघांची बेरीज वजा डेप्रिशिएशन. पुढच्या वर्षीचं बॅलन्स कॅरीड डाऊन, हे नेक्स्ट इयर मध्ये ब्रॉड डाऊन. परत कॅश किती पेड केलं या दोघांची बेरीज वजा डेप्रिशिएशन येऊन जातं ब्रॉड डाऊन कॅरीड डाऊनची बेरीज. ओके चला, आता हे झालं मशिनरी. आता आशा अकाउंट कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं ते पाहणार आहोत. ओके, आता हे आशा इथे क्रेडिटला दिसायला हे दोन्ही बी उचलायचं, त्याच्या इथं डेबिटला दिसायला त्याच्या क्रेडिटला टाकून द्यायचं. ओके, इथं क्रेडिटला इथं डेबिटला इकडे येताना कुठं जाईल क्रेडिटला तारीख 1/1/16 बाय मशिनरी, त्याच्यानंतर 31/12/16 बाय मशिनरी. ओके, किती आहे 64,000, 60,000 आणि या वर्षामध्ये जर इंटरेस्ट 60 नाही तर हे 41,000 आहे, 41,000 आहे. आणि या वर्षामध्ये इंटरेस्टच्या कॉलम मध्ये बघा इंटरेस्ट किती चार्ज केला आहे 19,000 रुपये, ते एक टाकून द्या. 31/12/16 बाय इंटरेस्ट अकाउंट. ओके, 19,000. संपलं. काय काय केलं क्रेडिटला हे दोन आशा डाऊन पेमेंट, त्याच्यानंतर कॅश पेड आणि इंटरेस्ट. आता डेबिटला काय करूया, 1 तारखेला पैसा भेटला 1/1/16ला यांना पैसा भेटला, कॅश अकाउंट येईल यांच्याकडं. किती भेटला पैसा 64,000. त्याच्यानंतर 31/12/16ला सुद्धा पैसा भेटला टू कॅश. पहिली इन्स्टॉलमेंट फर्स्ट म्हणा किती 60,000 रुपये. ओके चला टोटल करा. आता दोघांचे संपलं, पहिलं वर्ष क्लोज होऊन जातं, दोन्हीची बेरीज सेम येते. 60,000 प्लस 64,000 1,24,000, इकडे सुद्धा 1,24,000 झालं. सिंपल आहे. चला दुसरं वर्ष, आता फक्त हे उचलायचं. आशाचं 45,100 क्रेडिटला लिहायचं. 31/12/17 बाय मशिनरी. किती आहे मशिनरी इथं बघा, मशिनरी किती आहे 45,100 ॲज इट इज 45,100 लिहा. ओके, इंटरेस्ट चार्ज केला असेल दुसऱ्या वर्षीचं 31/12/17 बाय इंटरेस्ट. दुसऱ्या वर्षाचं त्या कॉलम मध्ये इंटरेस्ट किती आहे बघा 14,900 आहे, 14,900. संपलं. आता सेकंड इन्स्टॉलमेंट डेबिटला लिहूया. 31/12/17 टू कॅश अकाउंट ब्रॅकेट मध्ये दुसरी इन्स्टॉलमेंट. ओके, किती आहे 60,000ची. टोटल करा. संपलं. 60,000 इकडे सुद्धा 60,000 झालं. सिंपल आहे. नेक्स्ट आता तिसरं, किती तारीख 31/12/18. हे बघा इथलं 31/12/18 हे उचला. किती आहे आशा 49,610 इकडे द्या बाय मशिनरी 49,610. लागलेच इंटरेस्ट क्रेडिट साईडला 31/12/18 तिसऱ्या वर्षाचं बाय इंटरेस्ट. 14,900च्या खालचे इंटरेस्ट किती आहे 10,390, 10,390. डेबिटला काय 31/12/18 टू कॅश ब्रॅकेट मध्ये थर्ड इन्स्टॉलमेंट
किती? तिसरी इन्स्टॉलमेंट बघा 60,000चा आहे. 60,000 टोटल करा, 60,000 येऊन जातं. 60,000 60,000. ओके. चल शेवटचा आता हप्ता हे बघा, हे झालं. आता हे इथं डेबिटला आहे, इकडे जाताना क्रेडिटला येईल. 31/12/19 बाय मशिनरी. किती आहे मशिनरी? 54,290. इकडे लिहा 54,290. ओके. त्याच्यानंतर या वर्षाचं इंटरेस्ट 31/12/19 बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आहे बघा, शेवटच्या वर्षी 5,710 रुपये. किती आहे? 5,710 रुपये. आणि शेवटच्या वर्षाची इन्स्टॉलमेंट चौथ्या वर्षाची 31/12/19 टू कॅश ब्रॅकेटमध्ये 4th इन्स्टॉलमेंट. चौथी इन्स्टॉलमेंट 60,000 रुपयाची. टोटल करा 60,000. इकडे सुद्धा टोटल करा 60,000. संपलं. ओके. काय केलं बघा, डेबिटला इथं इन्स्टॉलमेंट पहिली डीपी डाऊन पेमेंट आणि पहिली इन्स्टॉलमेंट, दुसरी इन्स्टॉलमेंट, तिसरी इन्स्टॉलमेंट, चौथी इन्स्टॉलमेंट. क्रेडिट साईडला काय? मशिनरी, त्याच्यानंतर त्याचं इंटरेस्ट. मशिनरीचं कॅश पेडची अमाऊंट, इंटरेस्टची अमाऊंट, कॅश पेडची अमाऊंट, इंटरेस्टची, कॅश पेडची, इंटरेस्टची. ओके. सिंपल आहे. आता नेक्स्ट पुढे जे पाहायचंय ते नॉमिनल अकाउंट कोणकोणतं एक असेल, डेप्रिशिएशन, दुसरं असेल इंटरेस्ट. लगेच तुम्हाला ते पण शिकून टाकतो. चला डेप्रिशिएशन आणि इंटरेस्ट आपण अकाउंट तयार करून टाकूया. ठीक आहे. अगोदर डेप्रिशिएशन क्लोज करूया. डेप्रिशिएशन 31 तारखेला 31/12/16ला मशिनरीच्या क्रेडिटला होतं. डेप्रिशिएशन पहिल्या वर्षीचं मशिनरीच्या क्रेडिटला असेल तर डेप्रिशिएशन मध्ये येताना डेबिटला जाईल टू मशिनरी अकाउंट. किती होतं पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन? पहिल्या वर्षीचं डेप्रिशिएशन होतं या ठिकाणी 50,800 रुपये. किती होतं? 50,800. ठीक आहे. चला मग हे लगेच कुठे ट्रान्सफर करायचं? 31/12ला प्रॉफिट लॉसला त्याच्या 31/12/16 बाय P&L अकाउंट 50,800 रुपये. संपलं. क्लोज. 50,800 50,800 हे कोणी पण अकाउंट बनवू शकतं, एवढंच लेखू सुद्धा. ठीक आहे. लगेच पुढची तारीख 31/12/17 मशिनरीचं दुसऱ्या वर्षीचं डेप्रिशिएशन. दुसऱ्या वर्षी किती होतं मशिनरीवरचं डेप्रिशिएशन? 40,640. 40,640 ते ट्रान्सफर करा प्रॉफिट लॉसला 31/12/17. 31/12/17 बाय P&L 40,640. संपलं. क्लोज. 40,640. 40,640. तिसरं वर्ष 31/12/18 टू मशिनरी अकाउंट. तिसऱ्या वर्षीचं डेप्रिशिएशन बघा 32,512. 32,512 रुपये. किती? मग लगेच ट्रान्सफर करा 31/12/18ला कुठं? प्रॉफिट लॉसला 32,512. संपलं. क्लोज. 32,512. 32,512. चौथं वर्ष 31/12/19 टू मशिनरी अकाउंट. किती लास्ट इयरचं डेप्रिशिएशन? 26,010 रुपये. 26,010. 31/12/19ला ते ट्रान्सफर करा बाय P&L 26,010 रुपये. क्लोज. 26,010. 26,010 रुपये. संपलं. आउट ऑफ मार्क मशिनरीमध्ये किंवा डेप्रिशिएशनच्या अकाउंटमध्ये. काय केलं आपण? डेबिटला जेवढी काय अमाऊंट होती ती ट्रान्सफर केली प्रॉफिट लॉसला. सेम अगदी इंटरेस्टचं सुद्धा या पद्धतीनंच करायचं आहे. ठीक आहे. 31 तारखेला इंटरेस्ट किती चार्ज केलं? 31/12/16 टू इंटरेस्ट कुणावर चार्ज केलं? आशा कंपनी किंवा आशानं चार्ज केलं म्हणून आशा कंपनीचं अकाउंट नावल्या आशा कंपनी.
किती आहे पहिल्या वर्षीचे इंटरेस्ट? पहिल्या वर्षीचे इंटरेस्ट आहे 19,000, 90,000. लगेच ते ट्रान्सफर करा 31/12/16 बाय P&L 19,000. ओके, चला क्लोज. 19,000 इकडे सुद्धा 19,000. संपलं. नेक्स्ट इयर दुसऱ्या वर्षीचं 31/12/17 टू आशा. किती आहे दुसऱ्या वर्षीचा इंटरेस्ट? दुसऱ्या वर्षीचा इंटरेस्ट आहे 14,900. 14,900. लगेच ते ट्रान्सफर करा 31/12/17 बाय P&L 14,900. संपलं. क्लोज. 14,900. 14,900. ओके, सिंपल आहे ना. नेक्स्ट पुढं 31/12/18 टू आशा. आशा नेक्स्ट इयरचं 18चं डे किती आहे? 10,390. 10,390 रुपये. लगेच ट्रान्सफर करा 31/12/18 बाय 16/17/18 बाय P&L किती? 10,390. क्लोज करा. 10,390. इकडं सुद्धा 10,390. संपलं. क्लोज करा. लास्ट तारीख 31/12/19 टू आशा. शेवटच्या वर्षाचा इंटरेस्ट किती आहे? 5,710 रुपये. 5,710 रुपये. ते ट्रान्सफर करा लगेच 31/12/19 बाय P&L 5,710 रुपये. टोटल 5,710. इकडे सुद्धा 5,710 रुपये. क्लोज करून टाका इंटरेस्ट आणि डेप्रिसिएशन. काहीही डाऊट असेल आता याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. लेक्चर समजलं नाही 2 वेळेस बघा. शॉर्टकटनी बघा, हे सोपं आहे. हेच मेथड आपण पुन्हा फॉलो करणार आहोत. तर काही डाऊट असतील तर मला डायरेक्टली फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. मेसेजचा रिप्लाय द्यायचा आहे, कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा.